नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSD अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओचा जो विषय घेतलेला आहे तो आहे IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. तुम्ही जर इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये IPO मध्ये गुंतवणूक करत असाल तर हा व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण IPO ही संकल्पना पण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण IPOचे फायदे आणि तोटे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या विषयाला. सर्वप्रथम IPO म्हणजे काय हे जाणून घ्या मित्रांनो. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे काय, तर पब्लिक कंपनी आणि प्रायव्हेट कंपनी या दोन प्रकारच्या कंपन्या असतात मित्रांनो. प्रायव्हेट कंपनी ही आपलं भांडवल सामान्य जनतेकडून मिळवू शकत नाही. त्यांना प्रायव्हेट प्लेसमेंटमधून म्हणजे आपल्या संपर्कातून, आपल्या बँकांमधून त्यांना वैयक्तिक स्वरूपात आपलं भांडवल निर्माण करता येतं किंवा रेज करता येतं. पण पब्लिक कंपनीला मात्र अशी संधी असते की सामान्य जनतेला आवाहन करून ते आपलं भांडवल रेज करू शकतात. त्यांची ही पद्धत म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. आता प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट असे दोन मार्केट्स असतात, प्राथमिक बाजारपेठ आणि सेकंडरी बाजारपेठ. प्राथमिक बाजारपेठ म्हणजे ती जिथे डायरेक्टली इन्व्हेस्टर्स आणि कंपनी याच्यामध्ये कोणी मीडिएटर्स नसतात आणि कंपनीमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट सामान्य गुंतवणूकदार करतो प्रायमरी मार्केटमध्ये. त्याचा एक भाग म्हणजे IPO असं म्हणता येईल. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय, तर हे जे स्टॉक एक्सचेंजवर रोज व्यवहार चालतात, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, याच्यावर जे रोज खरेदी विक्रीचे शेअर्सचे जे व्यवहार चालतात याला आपण सेकंडरी मार्केट म्हणतो. आता एखादी कंपनी प्राथमिक बाजारपेठेत जेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर, अधिकार समस्या किंवा खाजगी प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारण्याचं जेव्हा काम करते तेव्हा आपण असं म्हणू की पब्लिक कंपनी ही IPOच्या माध्यमातून आपलं भांडवल रेज करते. आता IPO म्हणजे प्राथमिक बाजारपेठेत जनतेला सिक्युरिटीजची विक्री करणे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो की कंपनीसाठी दीर्घ आणि अनिश्चित मुदतीसह निधीचा हा सर्वात मोठा स्रोत आहे. आता एखादी कंपनी जेव्हा कोणतीही भांडवलाची निर्मिती करते, भांडवल निर्माण करते, भांडवल रेज करते, कॅपिटल रेझिंग म्हणतात त्याला, तेव्हा ती दोन पर्यायांचा विचार करते. पहिला पर्याय म्हणजे ओन्ड कॅपिटल, ज्याला मालकीचं भांडवल असं म्हणतात. त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा जो पर्याय आहे तो असतो बॉरोड कॅपिटल, म्हणजे कर्ज म्हणून घेतलेलं भांडवल. आता कर्ज म्हणून घेतलेलं भांडवल हे कंपनीला बँकेकडून रेज करता येतं. पण भाग भांडवल जे आहे, शेअर कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, ते सामान्य जनतेकडून रेज करायचं असतं. तर त्याच्यासाठी जे माध्यम आहे त्याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफर. आता या इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये काय होतं मित्रांनो, तर एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी आपलं प्रॉस्पेक्टस बनवते, म्हणजे आपले माहिती पत्रक एक बनवते आणि सर्व गुंतवणूकदारांसमोर ते माहिती पत्रक ठेवण्यात येतं. प्रॉस्पेक्टस हे संभाव्य गुंतवणूकदारांच्या समोर मांडण्यात येतं आणि हे प्रॉस्पेक्टस वाचून गुंतवणूकदार त्या कंपनीचा अभ्यास करतो आणि असा निर्णय घेतो की आपण या कंपनीमध्ये गुंतवणूक करूया. तर त्यावेळी तो काय करतो, कंपनीच्या IPOला रिस्पॉन्स देणं म्हणजे काय म्हणतात, सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, IPO साठी अप्लाय करणं. मग या सबस्क्रिप्शन नंतर एखादा इश्यू आपण ऐकलं असेल की समजा उदाहरणार्थ एखाद्या प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड कंपनीला IPO मधून 100 कोटी रुपये रेज करायचे भांडवल, तर गुंतवणूकदार 10 टाइम्स सबस्क्राईब करतो, 15 टाइम्स, 20 टाइम्स सबस्क्राईब करतो. म्हणजे काय, 100 कोटीच्या भांडवलासाठी कंपनीला 1500 कोटी,
2,000 कोटी 5,000 कोटी एवढा ओव्हर सबस्क्रिप्शन सुद्धा मिळू शकतं. आणि मग त्या जास्त मिळालेल्या भांडवलातून सुद्धा कंपनी ठराविक जी त्यांची IPO ची रक्कम आहे तेवढीच रक्कम फक्त ठेवते आणि बाकीची जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूकदारांना परत देते. कंपनी कधी ओव्हर सबस्क्रिप्शनचा भाग आपल्या भांडवलात वापरत नाही. मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या IPOवर रजिस्ट्रारची करडी नजर असते, सेबीची करडी नजर असते. प्रत्येक कंपनीला मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंटेशन करावं लागतं IPOच्या वेळी आणि हे सगळं डॉक्युमेंटेशन पूर्ण केल्यानंतरच गुंतवणूकदारांसमोर प्रॉस्पेक्टस येतं आणि ॲप्लिकेशन प्रमाणे कंपनी अलॉटमेंट करते. अलॉटमेंट हा एक महत्त्वाचा शब्द आहे IPOच्या संदर्भात. आणि मग हे अलॉट झालेले शेअर्स डायरेक्ट स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करण्यात येतं. लिस्टिंग म्हणजे काय, तर स्टॉक एक्सचेंजवर आपण पाहतो रोज वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावांची यादी आपण पाहत असून स्टॉक एक्सचेंजवर ते काय असतात, लिस्टेड शेअर्स असतात. जसं की टाटा मोटर्स, रिलायन्स, बजाज, हे सगळे शेअर्स हे लिस्टेड शेअर्स आहेत. तशी IPO नंतर कंपनी लिस्ट होते आणि लिस्टिंग झाल्यावर कंपनीचं एका ठराविक रकमेच्या माध्यमातून त्याचं ट्रेडिंग चालू होतं स्टॉक एक्सचेंजवर. ठीक आहे मित्रांनो, आता आपण IPOचे जारी करणाऱ्या कंपनीसाठी काय फायदे आहेत हे जाणून घेऊ. तर जी कंपनी IPO जाहीर करते त्या कंपनीसाठी निधी उभारणी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा पहिला फायदा आहे. मित्रांनो, सर्वसामान्य कंपनीला जेव्हा बँकेकडे जावं लागतं आपलं भांडवल उभं करण्यासाठी, तेव्हा त्या कंपनीला बऱ्याच मर्यादा असतात. जसं की बँकेचं व्याजदर, मोठ्या प्रमाणात त्याचा EMI, मोठ्या प्रमाणात त्याचे प्रिन्सिपलची परतफेड, अशा बऱ्याचशा गोष्टी कंपनीला महाग पडत असतात. म्हणजे जे कर्जाऊ भांडवल कंपनी घेते ते नेहमी कंपनीला महाग पडत असतं. पण IPO म्हणजे काय, तर इक्विटी शेअर्स म्हणजे मालकीचं भांडवल. IPOवर कंपनीला पुढे जाऊन फक्त डिव्हिडंड द्यायचा असतो. शेअर कॅपिटल भाग भांडवलावर कंपनी फक्त डिव्हिडंड देते आणि तो डिव्हिडंड इतका महाग नसतो जितकं हे कर्जाऊ भांडवल महाग असतं. दुसरा मुद्दा जो असा आहे IPOचा मित्रांनो, तो ब्रँड इक्विटी असा आहे. जसं आपण पाहिलं असेल आता मोठमोठ्या कंपन्या रिलायन्स जिओ किंवा स्विगी, झोमॅटो, IRFC अशा वेगवेगळ्या कंपन्या IPOच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत येतात. गुंतवणूकदारांच्या नजरेत येणं, ब्रँड इक्विटी वाढवणं, हे काम जे आहे ते मित्रांनो IPO करत असतो. त्यानंतर भांडवलाच्या एकूण खर्चामध्ये IPOमुळे ही घट होत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की कर्जाऊ भांडवल घ्यायचं झालं किंवा इतर भांडवलाच्या पद्धती जर कंपनीला अवलंबायच्या झाल्या तर त्याच्यात होणारा खर्च हा IPOच्या संदर्भात फार कमी आहे मित्रांनो. आता या IPOची दुसरी बाजू सुद्धा आहे मित्रांनो, तेही लक्षात घ्या. सगळेच IPO काही सुपरहिट होत नाहीत. सगळेच IPO काही गुंतवणूकदारांच्या नजरेत चांगले मानले जात नाही. कधी कधी तर असं होतं कंपनीला सबस्क्रिप्शन म्हणजे ठरवलेली रक्कम सुद्धा कंपनीला रेज करणं IPOच्या माध्यमातून अवघड होतं. अशा वेळी काय करते कंपनी, अंडर रायटर नेमते. आता हा अंडर रायटर कोण असतो, मोठी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणतात किंवा बँक म्हणतात. अशी मोठी फायनान्शियल कपॅसिटी, आर्थिक क्षमता असलेला हा अंडर रायटर असतो. तो कंपनीला मदत करतो. तो म्हणतो की मला माझा अंडररायटिंग कमिशन द्या आणि तुमचा इश्यू समजा सबस्क्राईब झाला नाही तर संपूर्ण सबस्क्रिप्शन हे मी माझ्या वतीने तुमचे सगळे शेअर्स मी विकत घेईन, अशी गॅरंटी अंडररायटर देतो मित्रांनो. आता आपण जाणून घेऊ IPOचे गुंतवणूकदारासाठी लाभ काय आहेत. तर गुंतवणूकदाराला पहिला लाभ जो मिळतो तो लिस्टिंगचा लाभ मिळतो मित्रांनो. बऱ्याचदा असं होतं कंपनी ही ॲप्लिकेशनच्या वेळी 50, 100, 150, 200 रुपयापर्यंत शेअरची किंमत असते आणि अचानक तो शेअर असा पहिल्याच दिवशी जवळपास 1000, 1200, 1500 रुपयाला लिस्टिंग होतो.
अशा मोठ्या प्रमाणात सुद्धा लिस्टिंगचे लाभ, गुंतवणूकदाराला 10 पट 15 पट असे लाभ सुद्धा लिस्टिंगचे मिळू शकतात मित्रांनो. आणि त्याला दुसरी बाजू पण आहे, मार्केट आहे, शेवटी रिस्क असणारच, त्याच्यामध्ये रिस्क असणार. त्यामुळे कधी कधी 200 रुपयाचा शेअर हा 10-20 रुपयापर्यंत येऊ शकतो लिस्टिंग नंतर. तर कंपनीची विश्वासार्हता, गुंतवणूकदाराच्या मनात विश्वासार्हता काय आहे हे IPOच्या संदर्भात फार महत्वाचं आहे मित्रांनो. दुसरा महत्वाचा लाभ म्हणजे तरलता. तरलता म्हणजे काय? फ्लेक्झिबिलिटी. आता गुंतवणूकदार नेहमी पैसे गुंतवतो आणि ते पैसे कधीही त्याला लागू शकतात. तर ओपन मार्केटमध्ये IPO लिस्ट झाला की लगेच तो विकता येतो शेअर. म्हणजे तरलता, फ्लेक्झिबिलिटी ही चांगली आहे IPOच्या संदर्भात. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ही योग्य संधी आहे मित्रांनो. मोठमोठ्या कंपन्यांचे जे शेअर्स आहेत, उदाहरणार्थ टाटा मोटर्स हा शेअर 700-750 रुपयाला सध्या ट्रेड करतोय. हाच टाटा मोटर्स कोविड काळामध्ये अवघ्या 60 रुपयावर आला होता 2020 साली. तर जवळपास 12 ते 15 पटीने त्याची किंमत वाढलेली आहे या अवघ्या 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये. तर ही किरकोळ गुंतवणूकदारांना IPO ही चांगली संधी आहे. तुम्ही जर फिक्स डिपॉझिट किंवा इतर गुंतवणुकीचे पर्याय बघायला गेलात तर तुम्हाला 10-12% वर कधी रिटर्न्स मिळत नाही. पण हे IPO म्हणजे तुम्हाला काही पटींनी लाभ देणारा असा हे गुंतवणुकीचं माध्यम आहे. तुम्ही जो शेअर विकत घेता, भाग खरेदी करता, तो स्वस्त किमतीत मिळतो IPO मध्ये. मी जसं तुम्हाला सांगितलं 100, 150, 200 या किमतीला ऍप्लिकेशन अलॉट होतं तुम्हाला. आणि हाच शेअर जेव्हा 500-700 रुपयाला लिस्ट होतो, 1200 रुपयाला लिस्ट होतो एखाद्या स्टॉक एक्सचेंजला, तेव्हा तो फायदा असा 10-12 पटीने गुंतवणूकदाराला मिळत असतो. IPOच्या मर्यादा काय आहेत मित्रांनो? तर मी सांगितलं अंडर सबस्क्रिप्शन ही मर्यादा आहे. एखादा IPO कंपनी जरी मोठी असली तरी सुद्धा फ्लॉप होऊ शकतो. त्यानंतर लिस्टिंगचे रिस्क आहे मित्रांनो. लिस्टिंगची रिस्क काय? तर 200 रुपयाचा ऍप्लिकेशन केलेला शेअर हा कदाचित लिस्टिंग मध्ये जर त्याला योग्य बायर्स आणि सेलर्सचा बॅलन्स मिळाला नाही तर तो खाली सुद्धा येऊ शकतो, अवघ्या 30-40 रुपयाला सुद्धा येऊ शकतो. IRFC म्हणून एक कंपनी आहे, 40 ते 50 रुपयाला लिस्ट झाला होता शेअर, 200-250 रुपयापर्यंत गेला होता, पुन्हा आता तो 100च्या खाली आलेला आहे. तर असे चढ उतार चालू असतात मित्रांनो गुंतवणुकीच्या बाजारपेठेमध्ये. हे गुंतवणूकदारांनी विचार करून निर्णय घेतला पाहिजे. मित्रांनो, आपण गुंतवणुकीचे विविध पर्याय या DSD अर्थ जागृती या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर आणणार आहोत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर ते प्रश्न टाका, मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.